आपण झालेले आहेत। संयोजन समितीच्या वतीनं मी सरांचं स्वागत करतो। महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय ते आमच्या सगळ्या मराठी डिपार्टमेंटच्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर मंचावर स्थानापन्न आहेत। मंचावरील सर्व मान्यवरांचं, मंचासमोरील सर्व मान्यवर प्राध्यापकांचं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करून आपण नेहमीप्रमाणे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। डॉक्टर मुकुंद भंडारी सर, आदरणीय डॉक्टर प्राचार्य गमे सर आणि वरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आदरणीय डॉक्टर भंडारी सर, आदरणीय डॉक्टर प्राचार्य गमे सर, आदरणीय ठाकरे सर, आदरणीय धनगर सर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आपल्या आजच्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर मुकुंद भंडारी सर यांचं आपण स्वागत करावं, सत्कार करावा। हां, आणि गेस्ट त्या सरांचं पण बोलताना वगैरे दरवाजा उघडून एक काढा, दरवाजा उघडच राहू द्या। हां, आता उघडं राहील काय चालतं तो तिथे फोटोच्या वेळेला अडचणीच होतं। धन्यवाद। आपण फार वेळ घेणार नाही कारण आजचा वेळ हा विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आम्हाला, सगळ्या विद्यार्थ्यांना। त्यामुळं मी अगदी थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर धनराज धनगर सर यांना निमंत्रित करतो। धन्यवाद सर। महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, मंचावर स्थानापन्न असलेले आजचे प्रमुख अतिथी, इंग्रजीतील कवी आणि मराठीतूनही सर कविता लिहित असतात, प्राध्यापक डॉक्टर मुकुंद भंडारी सर, आमचे सन्मित्र उपप्राचार्य दिसागत सर, आम्हाला नेहमी ज्यांचं सहकार्य लाभतं ते पर्यवेक्षक आमचे मित्र डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती की 14 ते 28 जानेवारी या दरम्यान आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो आहोत। भाषेचं संवर्धन केव्हा होतं तर ते ज्यावेळेला त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती ही चांगली दर्जेदार होत असते आणि महाविद्यालयीन जीवनापासून साहित्य निर्मितीची सवय विद्यार्थ्यांना लागावी यासाठी अनेक साहित्यिक आपल्याला मार्गदर्शन करत असतात। महाविद्यालयातील जे विद्यार्थी लिहित असतात त्यांच्या लेखनाला एक वाहवा मिळावी, त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप मिळावी म्हणून त्यांना देखील स्टेज मिळावं या हेतूने आपण कविता वाचनाचा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। आपल्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी आहेत जे स्वतः कविता लिहितात, लेख लिहितात। आपण आपल्या नियतकालिकांमध्ये ललित लेख अनेक विद्यार्थी लिहित असतात। यातूनच तुमच्यामध्ये जे लेखनाचे संस्कार आहेत ते रुजत असतात। कविता ही तशी प्रतिमांची आणि प्रतीकांची भाषा असते। आपल्याला जे म्हणायचं आहे ते सरळ न म्हणता आपण प्रतिमेच्या साह्याने, प्रतीकांच्या साह्याने सांगायचं असतं आणि तसं सांगितलं की ती एक कविता होत असते। सुरुवातीला बऱ्याचदा जेव्हा आपण कविता लिहायला लागतो तेव्हा
ला क ला ट आपण जसं म्हणतो यमक साधून फक्त कविता लिहितो. पण हळूहळू जसं आपण कविता लिहित जातो. आमचा एक मित्र चांगला मराठीतला सुप्रसिद्ध कवी, तो तरुण कवी, माझा मित्र, बालपणीचा मित्र आहे. त्याचं एक वाक्य मला फार आवडलं होतं. तो म्हटलं की एखादा गायक रोज साधना करतो संगीताची, संगीतकार संगीताची साधना करतो आणि अनेक दिवसाच्या संगीतातून एक दिवस त्याचा जो सा असतो तो असा मोठा आणि व्यवस्थित असा सूर उत्कृष्ट लागतो. तसं कवितेचं देखील असतं. तुम्ही 10, 20, 25, 50, 60, 100 कविता लिहितात आणि त्या 100 कवितांमधली 1 किंवा 2 कविता तुमची उत्कृष्ट कविता असते. तर तुम्ही ज्या कविता लिहिता आहात आता विद्यार्थी मित्रांनो, ते तुमची ती साधना आहे. ती साधना तुम्ही चालू ठेवायची, जेणेकरून तुमच्यातील एक दिवस चांगला गायक, चांगला कवी निर्माण होईल. एक नामांकित चित्रकार होता, तो एका व्यक्तीला भेटला आणि त्याने सांगितलं की त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही एखादं चित्र इथे काढून द्या. त्या कवीने अशी काहीतरी 2 रेषा मारल्यात आणि त्या चित्रकाराने, आणि ते चित्र दिलं आणि ते चित्र लाखो करोडो रुपयांना विकलं गेलं. जेव्हा त्या व्यक्तीने विचारलं की याने तर अगदी 2 मिनटात काढलं आणि 2 मिनटाचे याला एवढे पैसे मिळाले, तर तो म्हटलं की हे 2 मिनटाचं चित्र काढण्यासाठी माझी आयुष्यभराची साधना त्याच्या मागे होती. उत्कृष्ट कवी असो, चित्रकार असो, कलावंत असो, तुम्हाला काही उत्कृष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला जीवनभर साधना करावी लागते. कवी म्हणून ती साधना तुमची सुरू आहे. वाचक म्हणून देखील एक साधना असते, लेखक म्हणून देखील एक साधना असते, ती देखील सुरू आहे. अनेक जण स्वतः कविता लिहित नाही, पण निदान ते कविता वाचायला लागतील म्हणून आपण काव्य वाचनामध्ये इतर मान्यवर कवींच्या कविता वाचल्या तरी चालेल असाही उल्लेख आपण इथे केलेला होता. बऱ्याच कवींनी नावं दिलेली, एक साधारण 10 विद्यार्थ्यांनी नावं दिलेली. त्यांचा कविता वाचनाचा हा कार्यक्रम आहे. या प्रसंगी मंचावरील सर्व मान्यवरांचे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्यामधील काव्यसाधनेला चालना मिळावी, तुमच्या सर्जनशक्तीला, सृजनशीलतेला वाव मिळावा या दृष्टिकोनातून अशा साहित्यिक उपक्रमांचं आयोजन महाविद्यालयाच्या वतीने केलं जातं, अशा भावना प्रास्ताविकातून आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सरांनी व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर आजचे प्रमुख अतिथी, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर मुकुंद भंडारी सर यांना विनंती आहे की आपण आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि आपण मग लगेच विद्यार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. Hello everybody. Good morning to all. You may know the name of a very well-known modern poet, W.H. Davies, who writes the lines on life, modern life. What is this life but full of care? We don't have time to stand and stare. And when we arrange such programs, then I remember these lines, because at least for a second we get time to take a pause, to stand, to be still and just to think over the matter. Respected principal, vice principal, the coordinator, and the beloved friends of mine and my colleague. Actually, I am not standing here to make you bored. I will very instantly switch over to Marathi. Don't bother. जेव्हा मी इंग्लिश बोलतो आहे चेहरे फार सिरियस झालेले आणि त्यामुळे आता आपलं काही खरं नाही. आपल्याला आता ही फार मोठी शिक्षा होणार आहे. सरांना अर्धा 1 तास आता आपल्याला डांबवणार आणि बरोबर आपल्याला पनिशमेंट देणार कार्यक्रमाला थांबल्याची. असं काही नाही आहे. मी अतिशय थोडक्या वेळेमध्ये पण अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार. ती अशी की व्हॉट इज पोएट्री. हा प्रश्न अनादी कालापासून अनेकांना पडलेला आहे आणि ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सॉक्रेटिस असेल, ॲरिस्टॉटल असेल, लॉन्जायनस असेल, T.S. इलियट असतील अलीकडचे मॉडर्न क्रिटिक, विलियम वर्ड्सवर्थ असतील, जॉन कीट्स असेल, किंवा अशी एक मोठी जी एक मांदी आळी जी आहे कवींची ती असणार आहेत, ते कवी असणार. या सर्व कवींपैकी
जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की कविता काय असते, मी तुम्हाला लिरिकल बॅलॅड्स नावाचा क्रिटिकल एसे वाचायला लावणार नाही आहे, जो विलियम वर्ड्सवर्थ आणि S.T. कोलरिज या 2 मित्रांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काव्याबद्दल त्यांचे विचार प्रकट केलेले अतिसुंदर असे ते विचार आहेत की जे वाचल्यानंतर आपल्याला निश्चितच काव्यस्फूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण मी तुम्हाला त्यातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. मी तुम्हाला ॲरिस्टॉटलने जे पोएट्रीवर लिहिलेली त्यांची जी व्याख्या आहे, एक मोठा पॅरेग्राफच येतो, तो पण मी तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला अतिशय साधी, सोपी, सरळ अशी कवितेची तितक्याच साध्या, सोप्या, सरळ रोमॅन्टिक कवीने विलियम वर्ड्सवर्थ हे त्यांचं नाव, त्यांनी केलेली ती व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे पोएट्री इज द स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. म्हणजे काय, तर पोएट्री काय आहे, हा एक स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो आहे. स्पॉन्टॅनियस म्हणजे आपोआप आपल्या मनातून बाहेर त्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या गोष्टी आहेत. त्या उत्स्फूर्त एखादी गोष्ट बघितली आपण आणि तिच्यावर आपल्याला काहीतरी स्फुरणं, मराठीमध्ये छान शब्द आहे स्फुरणे, ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये इंट्युएशन असा शब्द आहे. इंट्युएशन म्हणजे ब्रेनमध्ये एक अशी क्रिया घडते की ते सगळं त्या ठिकाणी त्या व्यक्तीला उमगायला लागतं, समजायला लागतं आणि मग तो लिहायला लागतो. ते जर नाही लिहिलं तर त्याला त्रास होतो, फार त्रास होतो मेंटली. त्याच्यामुळे तो जोपर्यंत व्यक्त होत नाही, लिहून मोकळा होत नाही, तोपर्यंत त्याचा त्रास कमी होत नाही. ही कवीची अवस्था असते. तर हा जो स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स कशा आहेत, साध्या नाही आहेत, पॉवरफुल आहे. When I lie in my coach in vacant and pensive eye, that flash upon my inward eyes, that is the bliss of solitude. डॅफोडिल्स नावाची जी कविता आहे विलियम वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली, त्याचा शेवटचा जो स्टांजा आहे की जो कवी त्या फुलांना बघतो आणि त्याच्या मनात एकदम उत्कट अशी एक भावना निर्माण होते आणि मग तो त्या ठिकाणी असं सांगतोय की ते माझ्या आत्म्यावरच त्या ठिकाणी त्या प्रतिबिंबित झाले ते फुलं आणि त्याला लिहिल्या वाचून पर्यायच नाही. पोएट्री इज द स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स दॅट रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. हा पुढचा भाग आहे, मी जास्त पुढे जाणार नाही, एक मोठा पॅरेग्राफ आहे ही व्याख्यासुद्धा, पण मी इथं थांबून जाईल. आता ह्या ज्या भावना आहेत या कुठं गोळा केल्या आहेत, कलेक्टेड म्हणजे गोळा करणे, कुठे, ट्रँक्विलिटी म्हणजे शांत वातावरणामध्ये. पोएट्री ही गडबड गोंधळामध्ये तुम्ही नाही लिहू शकणार, शांत वातावरण लागतं. मी एकदा मृत्युंजय कार जे आहेत शिवाजी सावंत सर, मी या सगळ्या जवळपास खूपच मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटलेलो आहे प्रत्यक्ष. त्यांच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली सर. त्यांना मी प्रश्न विचारला होता, म्हटलं सर तुम्ही एवढाले मोठे मोठे पुस्तकं लिहितात, म्हणजे मी त्यांना गाठायचो एकटं आणि बरोबर त्यांना बसून त्यांना हे प्रश्न विचारायचो. त्यावेळेस मी त्या ठिकाणी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो आणि युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह पण होतो, त्याच्यामुळे मग मी तिथेच असायचो त्यांच्या जवळपास फिरत. तर त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही जे काही मोठे पुस्तकं लिहितो ते अचानक आलेले नाही आहेत, आम्ही थोडं थोडं त्याचं प्लॅनिंग करूनच लिहितो. आणि म्हटलं मग तुम्ही वेळ कोणती निवडता लिहायला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही पहाटची वेळ त्या ठिकाणी मी निवडतो आणि पहाटच्या शांत वेळी मी हे सगळं लिखाण करतो, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर श्री अरुण साधू, शिरीष कनेकर, त्याच्यानंतर काही हिरोज पण, त्यांना पण मी अनेक प्रश्न विचारले, त्यांच्याकडून मला त्याची उत्तरं मिळाली आणि समाधानकारक अशी उत्तरं त्यांनी दिली. हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं की आपण जे काही लेखक लिहितो, लेखक मग तो लेखक असेल, कवी असेल, तो शांत वातावरणात लिहितो. ट्रँक्विलिटी तुम्हाला आवश्यक आहे काव्यासाठी. आणि मग वावळ सरांनी एक खूप छान गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, ती अशी की तुम्ही ते कंटिन्यू लिहिलं पाहिजे. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस असा प्रश्न जर विचारला एखाद्या सक्सेस मिळालेल्या व्यक्तीला, तर तो सांगेल कीप ट्राईंग अँड ट्राईंग. म्हणजे काय,
पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळेल. आता काव्य जे आहे ते काय आहे याबद्दल विलियम वर्ड्सवर्थने त्याच्या लिरिकल बॅलड्स या नावाच्या एक अतिशय सुंदर अशा समीक्षणात्मक निबंधामध्ये सांगितलेलं आहे. आता हे काव्य जे आहेत ते स्फुरणं, आपल्याला त्या ठिकाणी ते लिहावं वाटणं, ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. आता हे सगळं करत असताना आपलं लिखाण, आपलं वाचन, आपलं एकंदरीत दृष्टिकोन, मला या ठिकाणी एक मॉडर्न कवी आठवतो सर, तो असं म्हणतो, वी हॅव आईज बट वी सी नॉट, वी हॅव इयर्स बट वी हिअर नॉट, वी हॅव हेड बट वी थिंक नॉट. म्हणजे तो म्हणतो आहे आपल्याकडे सगळं आहे पण आपण त्याचा वापरच करत नाही. म्हणजे काय, मी रोज कॉलेजला येतो, झाडं बघतो, पानं बघतो, फुलं बघतो, त्यांच्याजवळून सरळ निघून जातो. पण कवी तसं करेल का? त्याच्याकडे डोळे आहेत म्हणजे ते आमच्याकडे पण आहे, पण वी सी नॉट म्हणजे काय, आपल्याला ते सौंदर्य दिसत नाही. आपल्याकडे माझ्या एका गुरूंचं वाक्य मला आठवतं, गंदे सर, तुम्ही नाव ऐकलं असेल, मराठीचे, ते माझे गुरु आहेत. जवळजवळ 30 वर्षापूर्वी ते गुरु होते. तबला वाजवणं, पेटी वाजवणं, चित्रकला, निबंध लिखाण, कथा लिखाण, कविता लिखाण, कार्टूनिस्ट, काय काय नाही आहेत ते. म्हणजे आश्चर्य वाटतं मला त्यांच्याबद्दल. त्यांनी तबला पण शिकवायला सुरुवात केली होती मला. इतके ते महान असं व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितलं होतं की यू शूड हॅव फोटोग्राफिक माइंड इफ यू वॉन्ट टू राईट समथिंग. आपल्याकडे डोळे आहेत पण आपण डोळस नाही आहेत. आपण त्या पानांकडे बघतो पण त्याचं सौंदर्य आपल्याला टिपता येत नाही. आपण काहीतरी आवाज ऐकतो, रहमान जे आहेत, इतके महान म्युझिशियन काय आहेत, पाण्याचा टपटप आवाज जो आहे, थेंब पडतो आहे नळामधून खाली त्या टॅपमधून आणि त्याचा टप आवाज होतो आहे, तो म्युझिकमध्ये वापरता येते. म्हणजे का बरं? कारण ही हॅज इयर्स. त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे की त्याचा वापर कुठे करायचा, तो आवाज कशासारखा आहे. ॲनालायसिस जे आहे, ॲनालायटिक माइंड, फोटोग्राफिक माइंड जे आहे, ती कवीची गरज आहे. त्याच्यानंतर डोकं जे आहे, विचार करणं, वी हॅव हेड बट वी थिंक नॉट, असं तो एक क्रिटिक म्हणतो. याचा अर्थ असा होतो की आपण आपला जो काही इंट्युइशन पॉवर आहे त्याचा वापर केला पाहिजे. आपण लिहायला पाहिजे, काय का होईना आपण सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला लगेच काव्यस्फूर्ती होईल, तुम्ही लगेच लिहायला लागाल, तुम्ही लगेच एखादी मोठी कविता तुमच्याकडून होईल असं अजिबात नाही. पण हळूहळू तुम्ही त्या ठिकाणी ते लिहायला लागतात, यमक जुळायला लागतो. अलीकडे मॉडर्न कवितेमध्ये तर यमकची गरज पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे लिहितात ते खूप महत्त्वाचं असणार आहे. फक्त त्याच्यासाठी तुमच्या आयडियाज या ओरिजिनल पाहिजेत, तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, तुमच्याकडे ॲनालायटिक माइंड पाहिजे, तुमच्याकडे फोटोग्राफिक माइंड पाहिजे, तुम्ही सगळं कॅच केलं पाहिजे. एक फुलपाखरू फिरतं आहे इकडे तिकडे, आपण बघतो आहे, आपल्याला काही त्याच्याबद्दल वाटत नाही आहे. आपण ते फक्त बालकवीच त्याच्यावर कविता करतायत, बाकी कोणालाच त्याच्यावर कविता सुचणार नाही. असं का होतं आहे? कारण वी हॅव आईज बट वी सी नॉट, इयर्स बट हिअर नॉट, हेड्स बट थिंक नॉट, यामुळे ते होतं. आणि त्यामुळे हे जे काही समीक्षक आहेत त्यांनी लिहिलेले जे क्रिटिकल एसेज जे आहेत ते वाचून, ते समजून घेऊन, काव्य काय आहे, त्याचे नियम काय आहेत, सिम्बलिझम काय आहे. सिम्बलिझम म्हणजे प्रतिकात्मक, ज्याचा मग उल्लेख धनगर सरांनी केला. प्रतीकं काय आहेत? माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज दॅट न्यूली स्प्रंग इन जून, ओ माय लव्ह इज लाईक अ मेलडी दॅट स्वीटली प्लेड इन ट्यून. रॉबर्ट बर्न्स नावाचा कवी असं लिहितो. अशी कविता लिहितो की त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर अशी कविताच झाली नाही. लाल फूल बघितलं गुलाबाचं की मला रॉबर्ट बर्न्सची आठवण येते. का बरं? कारण त्याने ती काव्यच तसं लिहिलं आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा अमेरिकन कवी आहे, शेतकरी आहे. तो शेतात काम करणार आहे हा कवी. तुम्हाला आश्चर्य वाटेल. घोड्यावर जायचा शहरामध्ये, कुठेतरी लांब शेत, काहीतरी आणायचं तिथून, खाद्यसामुग्री वगैरे घोड्यावर लादायचं, घरी घेऊन यायचं, हे काम त्याचं. अचानक एक दिवस तो
तिथे जो बर्फ पडलेला आहे, तळं जे आहे पाण्याचं गोठून गेलेलं आहे आणि त्याच्याकडे बघतोय आणि त्याचं सौंदर्य जेव्हा तो बघतोय तेव्हा सगळं देहभान हरपून जातोय तो. आणि तो घोड्यावर बसलेला आहे. लक्षात घ्या, प्रतीक काय असते हे मी तुम्हाला सांगतो. त्याचा जो घोडा आहे तो त्याच्या मानेला हलवतोय, त्याच्या गळ्यामध्ये घुंगूरमाळा आहे, त्याला हार्नेस असा शब्द वापरला आहे कवितेमध्ये. द हॉर्स गिव्ज अ शेक टू हिज हार्नेस असा शब्दप्रयोग आला आहे त्याच्यात. तो अशी मान हलवतोय, ती घुंगूरमाळा वाजते आणि कवी भानावर येतोय. रॉबर्ट फ्रॉस्ट, अरे मी काय थांबलो इथे, घरी जायचं आहे, पोरं वाट पाहत आहेत, पत्नी वाट बघतेत, त्यांच्यासाठी हे सगळं आणलं आहे मी, पीठ मीठ आणलं आहे, द्यायचं आहे सगळं, खातील काय ते उपाशी राहतील ना. एकदम भानावर येतोय तो. आणि मग तो 4 ओळी ज्या लिहितोय ना त्याच्याने आपले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावित झाले की जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये या 4 ओळी ताम्रपटावर कोरून ठेवल्या आणि ते ताम्रपट तिथं ठेवलं होतं. काय होत्या त्या ओळी? द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे लक्षात घ्या, स्लीप हा शब्द 2दा वापरला आहे त्याने, कवीने. एकामध्ये रेस्ट आहे आणि एकामध्ये मृत्यू आहे. याला म्हणता प्रतीक, झोप, मृत्यू अशा प्रकारचा अर्थ वापरला आहे कवीने की त्यासारख्या ओळी मी तरी अजून वाचल्या नाही. किंवा युलिसेस नावाची अतिप्रसिद्ध अशी कविता आहे, टेनिसन नावाच्या कवीने लिहिलेली आहे. लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन असं त्याचं नाव. आपली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, तिथं गेले का कधी तुम्ही? युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये तुम्ही जा, तिथे मोठ्या ह्याच्यामध्ये प्लॅकार्ड असा लावलेला आहे, तिथं या ओळी लिहिलेल्या आहेत. या ओळी ज्या आहेत त्या ओळी त्या कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत. काय ओळ आहे ती? टू सीक, टू फाईंड, टू स्ट्राईव्ह अँड नॉट टू इल्ड. ही ओळ आपल्या युनिव्हर्सिटीत मोठ्या अक्षरात लिहिलेली आहे. का बरं? कारण ही ओळ आपल्याला कायम सांगते की शोध, थांबू नको, तुला ते अवश्य सापडेल. तू जे शोधतोय ते, तुम्हाला कविता शोधायची आहे, तुम्हाला सापडेल. पण हा प्रवास तसा थोडासा दूरचा आहे, पेशन्स लागतं, त्याला ट्राईंग लागतं. आपण आपले प्रयत्न सोडून दिले मध्येच तर आपलं काव्य तिथंच थांबून जातं. त्याच्यामुळे आपल्याला ते लिहित राहावं लागतं. जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी ती कविता सुचेल, जेव्हा वाटेल लिहावं, त्यावेळेस तुम्ही ती अवश्य लिहा. आणि तुमचा जो काही इंट्युएटिव्ह पॉवर्स जे आहेत, मनाची जी एक शक्ती आपली, तिला एक चालना द्या की जेणेकरून ती काव्यप्रतिभा कागदावर उतरेल. आणि कवी प्रकाश होळकर यांचं नाव ऐकलं आहे तुम्ही? ते माझे सिनियर फ्रेंड आहे. मला ते 2-1 वर्ष पुढे होते. तेव्हा त्यांनी नुकतीच कविता लिखाण सुरू केलं होतं. त्यांच्याच बरोबर फिरायचो मी त्यावेळेस कॉलेजला. आणि मग ते कविता घेऊन जायचे. ते सर पण माझे ओळखीचेच होते, ज्यांना ते दाखवायचे वगैरे. मी बघितलं आहे त्यांना कवी होताना, हे लक्षात घ्या. आणि ते पण लिटरेचरचे होते, मी पण लिटरेचरचाचे. ते माझे सिनियर फ्रेंड आहेत. आज त्यांची जी कविता आहे, काव्य प्रतिभा आहे, ती अतिउच्च अशा एका बिंदूवर जाऊन पोहोचली आहे की त्या कविता, त्यांचे शब्द, कवितेमध्ये शब्दांना खूप महत्त्व आहे. आणि हे शब्द जे आहेत ते आपल्याला सुचत असतात. या प्रसंगी मला निसीम इझेकिएल नावाचे कवी आठवतात. त्यांची एक कविता आहे, तुम्ही अवश्य वाचा, पोएट, लवर अँड बर्ड वॉचर. त्या कवितेचं नाव काय आहे? पोएट, लवर अँड बर्ड वॉचर. तिघांमध्ये साम्यता आहे. कवी म्हणतो जो लवर आहे त्याला त्याची जी प्रेयसी आहे तिची वाट बघत थांबावं लागतं. अर्धा तास ती म्हणते येते, येत नाही. 1 तास होऊन जातो, 1.5 तास होतो, 2 तास होतो, पण बिचाऱ्याला थांबावं लागतं कारण ती येणार असते. आणि मग थांबतो, शेवटी ती येते, त्याला आनंद होतो. पण वेट किती पाहावी लागते त्याला? बर्ड वॉचर जो आहे, ते जे पक्षी असतात ना, जे दुर्मिळ असतात, त्याच्यासाठी त्याला कितीतरी वेळ ती दुर्बीण घेऊन बसून राहतो तो एखाद्या पुतळ्यासारखा. आणि मग तो पक्षी येतो आणि मग त्याला खूप आनंद होतो. तसाच कवी आहे. कवीला शब्दांसाठी थांबावं लागतं,
वाट बघावी लागते आणि मग जेव्हा ते शब्द येतात आणि तो जेव्हा शब्द तो लिहितो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि मग त्या ठिकाणी तो कवी त्या ठिकाणी ते काव्य निर्मिती करतो. मी शेवटी फक्त आता एक सांगतो, मला टाईम सेन्स खूप आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी तुमचे चेहरे पण वाचतो, हे पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तुमची पापण्याची हालचाल पण मला खूप काही सांगून जाते, त्याच्यामुळे असं काही समजू नका. मी तर आधीच सांगितलं तुमच्यावर कुठलाही अत्याचार होणार नाही. शेवटी तुम्हाला एक महान असा क्रिटिक जो आहे लॉन्जायनस नावाचा, त्याच्याबद्दल सांगतो. लॉन्जायनस नावाचा जो कवी आहे त्याने एक एसे लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे ऑन द सबलाईम. ऑन द सबलाईम, सबलाईम म्हणजे अतिउच्च अशी ती एक अवस्था. त्याचं म्हणणं असं आहे की काव्यामध्ये एक अशी ओळ असते, कुठलंही काव्य घ्या, की ती एखाद्या विजेसारखी कडकडाट करत समोरून जाते. तर अशा ओळी तो कवी लिहू शकतो का? असे काही उदाहरणं पण त्याने दिले की त्या कवितेमध्ये त्या ओळी येतात. त्यामुळे जेव्हा आपल्यातला कवी आपण जागृत करतो त्यावेळेस आपण निश्चितच त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचतो. तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. तुम्हाला कवी त्या ठिकाणी कवितेकडे तुमचं इन्क्लिनेशन आहे, कल आहे आणि तुम्ही काव्यनिर्मिती करतायत, वाचतायत, यावरूनच तुमचा कल लक्षात येतो आहे. या ठिकाणी मला 2 शब्द, ॲक्च्युली हे 2 शब्द नाही आहे, बरेच शब्द बोललो आहे मी आणि त्यांच्या परवानगीने बोललो आहे मी. हां, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी जर वेळ झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या भावना मी व्यक्त केल्या काव्याबद्दलच्या आणि तुम्हाला सर्वांना पार्टिसिपंट जे आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून चांगली काव्यनिर्मिती हो ही इच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. थँक्स अ लॉट. धन्यवाद सर. कुणी लिहून आणायला सांगितलं म्हणून कविता लिहित असतात का, किंवा ठरवून कविता लिहायची असते का? तर असं नसून आदरणीय सरांनी विल्यम्स वुड्सवर्थची एक व्याख्या सांगितली आहे की कविता ही उत्कट भावनांचा उत्कट आविष्कार, उत्स्फूर्त आविष्कार असतो. या उत्कट भावनांच्या उत्स्फूर्त आविष्कारातून कविता साकारत असते, अशा शब्दात आदरणीय सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हा सोहळा मराठी विभागाचा आहे, मराठी संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आयोजित केलेला आहे. आजचे पाहुणे हे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत, वाचक आहेत आणि मंचावरती हिंदी साहित्याचे सुद्धा आदरणीय ठाकरे सर बसलेले आहेत. त्याच्यामुळं हा सोहळा फक्त मराठी विभागाचा न राहता हा भाषा भगिनींचा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. त्याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद वाटतो. यानंतर अधिकचा वेळ घेणार नाही. कविता काय असते या संदर्भातली एक छोटी माझी कविता तुमच्यासमोर ठेवतो. कवितेप्रती लिहिलेली कविता आणि आपण काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आदरणीय भंडारी सरांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांचा सारच खऱ्या अर्थानं त्यामध्ये आहे. मी कविता लिहिली होती, तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता. तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, किंवा आपला माणूस म्हणून करशील तोंड भरून स्तुतीही. तू लिहून आणायला सांगशील एखादा विषय देऊन कविता, किंवा आपला माणूस म्हणून करशील तोंड भरून स्तुतीही. पण प्रश्न कवितेच्या इब्रतीचा आहे दोस्ता. प्रश्न कवितेच्या इब्रतीचा आहे दोस्ता. उद्या जर मला कोणी कवी म्हणून हाक मारली, उद्या जर मला कोणी कवी म्हणून हाक मारली, तर कवितेने एकांतात अश्रू नकोत ढाळायला, कवितेने एकांतात अश्रू नकोत ढाळायला. या भावनेतून खऱ्या अर्थानं कविता मी लिहित असतो किंवा आपल्याला ती लिहायची असते. यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या काव्यवाचन स्पर्धेकडे वळतो आहे. आपण सुरुवात करतोय. खरं तर या काव्यवाचन स्पर्धेमध्ये जवळपास 7 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी 6 कवयित्री आहेत आणि एकच कवी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामुळं आता बॉईज फर्स्ट असं म्हणायची वेळ आलेली आहे. मी ऋत्विक बाबासाहेब वाघ या विद्यार्थ्याला विनंती करतो की तुझ्या कवितेचं या ठिकाणी वाचन करायचं आहे. कविता असते द्रोह, कविता जाळ असते, कविता कधी कधी फुलांची माळ असते. अशा या फुलांची माळ विणण्यासाठी मी ऋत्विकला या ठिकाणी आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. या स्पर्धेचं परीक्षण आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांनी करावं. ते परीक्षक म्हणून मंचावर उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो परीक्षकांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा आणि मग कार्यक्रम.
सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी आत्ता इयत्ता FYमध्ये शिकतो, BAमध्ये, BAच्या वर्गात. माझं नाव ऋत्विक वाघ आणि थोडं सांग. मी कधी म्हणजे कोणत्या मंचावर कधी बोललेलो नाही, त्याच्यामुळे माझे शब्द थोडे. पण कविता मी स्वतः लिहिलेल्या आहे, म्हणजे कोणत्या कवीच्या वाचून न दाखवता मी स्वतः लिहिलेल्या कविता तुम्हाला सांगतो. यावी तुझी आठवण मला लेक्चर चालू असताना बायोलॉजीचं. यावी तुझी आठवण लेक्चर चालू असताना मला बायोलॉजीचं. खरं सांगतो प्रिय तुझी आठवण आल्यावर झोप लागत नाही. खरं सांगतो प्रिय तुझी आठवण आल्यावर झोप लागत नाही. बऱ्याच वेळा माझेच डोळे मला न सांगता रंगून जातात असंख्य स्वप्ने. बऱ्याच वेळा माझेच डोळे मला न सांगता रंगून जातात असंख्य स्वप्ने. उचकून पाहता खिसा उरतो तो निराशेचा पाचोळा. सर सारवळे लिहिले मी थोडं. शोध पावलांचा पाऊल वाटेवर असंख्य आठवणींच्या छडा सांजेवर. शोध पावलांचा पाऊल वाटेवर असंख्य आठवणींच्या छडा सांजेवर. भेट होणारच नाही क्षितिज आणि जमिनीची. भेट होणारच नाही क्षितिज आणि जमिनीची. उगीच लक्ष वेधणारे दृश्य हे डोळ्यासमोर. सखे चल तेथे जाऊया गाणी प्रेमाची गाऊया. चल तेथे जाऊया गाणी प्रेमाची गाऊया. माझ्याही पूर्ण होतील तेथे अपूर्ण ओळी कवितेच्या. विसरण्याचा अभिनय कुठपर्यंत प्रिय. येऊ दे बहर तुझ्याही आठवणींना झाडाखाली त्या चाफ्याच्या. असो कित्येक पाऊस वारे घरट्यात आहे तुला कोणी विचारणारे. असो कित्येक पाऊस वारे घरट्यात आहे तुला कोणी विचारणारे. रात्र सरता सरत नाही आणि हे काळवीट मन माझं जागी एका चरत नाही. पाहिले तुझे समुद्र आणि किनारे. काहीच उपयोगी पडले नाही माझ्या ते तुटणारे तारे. सरनाला अग्नी डाव द्यावा तसा होतो सूर्योदय. मग झालेल्या स्वप्नांची राख चाचपडत असताना मिळतोच एखादा अस्थि स्वरूपी आशेचा तुकडा. शेवटचे एक दिवस. मी वाट चुकवणारा भटकंतीला आकाश असतानाही डोंगर शोधणारा. मी वाट चुकवणारा भटकंतीला आकाश असतानाही डोंगर शोधणारा. हे शब्द भावनेचे सखे आड होटांच्या राहू दे. मी ढेकूळ मातीचा पाणी येताच विरघळणारा. धन्यवाद ऋत्विक. खरं तर कवितेचा मूळ स्वभाव जो आहे तो स्वभाव म्हणजे प्रेम आहे. प्रेमातूनच कवितेची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. प्रेमाची याचना करणारी ऋत्विकची कविता, त्याच्या वयाला साजेशी अशी कविता त्यानं या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर आपण या ठिकाणी निमंत्रित करतो गायत्री गोरे या ठिकाणी येऊन आपली कविता वाचेल. कविता असते अस्तित्वाचे गाणे, स्वतःच आपली राख उधळीत जाणे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे, असं कवी नारायणपुरी म्हणतात. या जगाला पाहण्यासाठी डोळे देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कवितेच्या माध्यमातून चालते. आपल्यासमोर गायत्री गोरे कविता वाचते. नमस्कार, माझे नाव गायत्री गोरे. मी लास्ट इयर TY BCom या वर्गात शिकते. माझी कविता स्वरचित असून माझ्या कवितेचे शीर्षक आहे वीर छावा. घेऊनी जन्म माता सईबाईच्या उदरी, बनोनी दुधाई धाराऊ माईच्या पदरी.
घेऊनी जन्म माता सई बाईच्या उदरी, बनूनी दुधाई धाराऊ मायेच्या पदरी, मायेचा हात फिरवी मातोश्री पुतळाबाई, संस्काराची शिकवण दे आऊसाहेब जिजाई. संस्कार जिजाऊंचे प्रेरणा शिवरायांची, संस्कार जिजाऊंचे प्रेरणा शिवरायांची, बाळगून विचारमनी स्त्रीच्या आदराची. जो करील अवहेलना आई बहिणींची, जो करील अवहेलना आई बहिणींची, गय केली जाणार नाही त्याची, हीच इच्छा माझ्या शंभूराजांची. सिंहाच्या जबड्यात घालून हात, जबडा त्याचा फाडीला. सिंहाच्या जबड्यात घालून हात, जबडा त्याचा फाडीला. शत्रूला नेहमीच मात देईल असा गनिमी कावा केला. असा धर्मरक्षक वीर मर्द मराठा आपल्या शिवबाचा शूर छावा होऊन गेला, शूर छावा होऊन गेला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आमच्या FYBAची विद्यार्थिनी अश्विनी वाळुंज आपल्या स्वतःची स्वरचित कविता वाचण्यासाठी आपल्यासमोर येत आहे. अश्विनी वाळुंज, FYB. इथं कविता ऐकत असताना कुणाच्या मनातला जर कवी जागृत झाला असेल तर अशा कवीला सुद्धा संधी आहे बरं का इथं. ही कविता स्वलिखित आहे. कवितेचे नाव आहे बळीराजा. बळीराजा रात्र दिवस कष्ट करतो, साऱ्या जगाचं तो पोट भरतो. कोरोनाच्या संकटातही ऋतूंशी लढतो तो बळीराजा. स्वतःचा विचार करत नाही, येणाऱ्या संकटांना घाबरत नाही. साऱ्या जगासाठी ऋतूंशी लढतो तो बळीराजा. तो पावसात दिसतो, उन्हामध्ये घाम गाळतो. मैत्री त्याची पिकाशी तो बळीराजा. त्याला साथ शेतीची, आशा फक्त पावसाची. शेतात राब राब राबणारा तो बळीराजा. अश्रू येते क्षणात, आनंद त्याच्या मनात. सर्वांचा विचार कायम असतो तो बळीराजा. पिकांना नाही कवडीचा भाव, मग आत्महत्येचा येतो आव. जो स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतो तो बळीराजा. गुरु तो जगाचा, राजा तो मनाचा. करता धरता तो सृष्टीचा तो बळीराजा. गर्व नाही त्याला कशाचा, अभिमान त्याला स्वतःचा. ज्याला आवड फक्त शेतीची तो बळीराजा. बळीराजाच्या अवस्थेची वर्णन करणारी कविता अश्विनी वाळुंजेने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, वाचलेली आहे. यानंतर कुमारी जयश्री चांगदेव सदाफळ TYBAची विद्यार्थिनी स्वरचित कविता सादर करणार आहे. योगदान या नावाची स्वरचित कविता सादर करते जयश्री सदाफळ. नमस्कार, मी TYBAची विद्यार्थिनी जयश्री चांगदेव सदाफळ. माझे कवितेचे नाव आहे योगदान. अहो आंबेडकर आले, नेहरू आले. अहो आंबेडकर आले, नेहरू आले. महात्मा गांधी आले आणि ज्योतिबा फुले आले. खरंच माहीत आहे का त्यांनी किती सत्याग्रह केले? खरंच माहीत आहे का त्यांनी किती सत्याग्रह केले? ते देशासाठी गेले आणि अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी गेले आणि अमर हुतात्मे झाले. सत्याग्रह केले आणि आझादी देऊन गेले. काही उपकार आहे का त्यांचे, ज्यांनी आपणासाठी एवढे काही केले? ज्यांनी आपल्यासाठी एवढे काही केले? आजचा आराम आहे हराम. चला पुढे जाऊया, करूया श्रम. अहो करा स्वच्छता एकटाने, देश पुढे जाईल वेगाने. प्रदूषणाची करू झाडणी, या देशाची नवी करू मांडणी. गांधी आले आणि फुले आले. खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? स्वतंत्र नव्हते, स्वतंत्र झाले. स्वतंत्र नव्हते, स्वतंत्र झाले. भीमाने आणि शिवबाने भारत मातेला योगदान दिले. वीरांनाच का दुःख मिळावे, हे आपल्या सर्वांना काय कळावे? हे आपल्या सर्वांना काय कळावे? भीमा आले, शिवबा आले. खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? आज ना वाटे भीती तयाला, आज ना वाटे भीती तयाला. काय म्हणावे या वीरांना? मरण येते अशा क्षणी, अमर होते त्याच क्षणी.
जिजाऊ माता आली लक्ष्मीबाई आली, जिजाऊ माता आली लक्ष्मीबाई आली. खरंच माहीत आहे का त्यांनी किती प्रगती केली? खरंच माहीत आहे का त्यांनी किती प्रगती केली? विजयी विश्व तिरंगा प्यारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा हा आहे आपला नारा. अहो काय म्हणावे या मातेला, अहो काय म्हणावे या मातेला. जिथे आले मी जन्माला, जिथे आले मी जन्माला. त्याग केले फाशी दिली, तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याग केले फाशी दिली, तुरुंगवासाची शिक्षा झाली. काय म्हणावे या मनाला, वेदना नव्हत्या का हो त्या जीवाला. काय म्हणावे या मनाला, वेदना नव्हत्या का हो त्या जीवाला. भगतसिंग आले, राजगुरू आले. खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? खरंच माहीत आहे का त्यांनी किती योगदान दिले? अहो ब्राह्मण होते, अहो ब्राह्मण होते, बौद्ध झाले. सगळे आपणासाठीच केले. सांगता का हो असे का झाले? आंबेडकर आले, भगतसिंग आले. अहो म्हणूनच म्हणते या वीरांना का विसरावे, म्हणूनच म्हणते या वीरांना का विसरावे. शेवटी जाताना हेच म्हणावे, शेवटी जाताना हेच म्हणावे. भारतीय जन्म आपले भाग्य असावे, भारतीय जन्म आपले भाग्य असावे. धन्यवाद. वा. यानंतर भारती मंडाळकर या ठिकाणी आपल्या कवितेचं वाचन करणार आहे. जे विद्यार्थी स्वलिखित कविता वाचणार आहेत त्यांनी स्वलिखित म्हणायचं आहे. जे विद्यार्थी दुसऱ्या कवींची कविता वाचणार आहेत त्यांनी त्या कवीचं नाव या ठिकाणी उद्धृत करा, जेणेकरून कुठल्या कवीचं ही कविता आहे ही माहिती सभागृहाला कळेल आणि त्या कवीचा यथोचित आदरसुद्धा या निमित्तानं होईल. तेव्हा दुसऱ्यांची कविता वाचताना कवीच्या नावाचा उल्लेख आपण करावा. नमस्कार, माझं नाव भारती गोरखनाथ मंडाळकर. मी FYBAची विद्यार्थिनी. कविता स्वरचित नाही आहे, ज्यांची कोणाची आहे त्यांना याचे सर्व श्रेय जाते. कवितेचे नाव आहे राजे एकदा येऊन बघा. राजे एकदा येऊन बघा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे एकदा येऊन बघा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. इतिहासाची आणि पराक्रमाची नाही आता कुठे भाषा, इतिहासाची आणि पराक्रमाची नाही आता कुठे भाषा. तुमच्या मावळ्यांना आता चढली या मोबाईलची नशा, तुमच्या मावळ्यांना चढली या मोबाईलची नशा. इथल्या मातीतली माणसं आज माणुसकी विसरली, इथल्या मातीतली माणसं आज माणुसकी विसरली. राजे एकदा येऊन बघा, तुमचे मावळे कसे बिघडले आहेत. राजे एकदा येऊन बघा, तुमचे मावळे कसे बिघडले आहेत. राजे आज 350 वर्ष झाली स्वराज्य असल्याचा नुसता आभास वाटतो. राजे आज 350 वर्ष झाली स्वराज्य असल्याचा नुसता आभास वाटतो. उद्या काय घडेल या भीतीने जीव मात्र कासावीस होतो. उद्या काय घडेल या भीतीने जीव मात्र कासावीस होतो. म्हणूनच म्हणते राजे, म्हणूनच म्हणते राजे, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे इथल्या मावळ्यांच्या स्वाभिमानाच्या ढालाच जणू गळून पडल्या आहेत. राजे इथल्या मावळ्यांच्या स्वाभिमानाच्या ढालाच जणू गळून पडल्या आहेत आणि माणसातल्या दानवांनी मात्र स्वतःचीच कोठारे भरून ठेवली आहेत, स्वतःचीच कोठारे भरून ठेवली आहेत. राजे आज इथला मावळा इतिहास विसरला आहे. राजे आज इथला मावळा इतिहास विसरला आहे आणि प्रत्येक जण स्वतःचाच झेंडा मिरवण्यात मग्न झालेला आहे आणि प्रत्येक जण स्वतःचाच झेंडा मिरवण्यात मग्न झालेला आहे. म्हणूनच म्हणते राजे, म्हणूनच म्हणते राजे, एकदा येऊन बघा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. अनेकांचे रक्त सांडले, अनेकांचे रक्त सांडले मिळवण्यासाठी ते किल्ले. राजे आज तोच मावळा, राजे आज तोच ऐवज भाड्याने दिले जातात इथेच सल्ले. भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, लाचारी आज दूर दूरपर्यंत पसरली आहे. एकदा बघा येऊन राजे, तुमची सेना या गर्दीत कुठे हरवली आहे, या गर्दीत कुठे हरवली आहे. राजे आज तुमचे गडकोट झाले या बहिणींच्या आवाजांनी कैदी. राजे आज तुमचे गडकोट झाले आया बहिणींच्या आवाजांनी कैदी आणि माणुसकीचा घोट घेऊन
इथला मावळा बघतोय फक्त उद्ध्वस्त होत चाललेल्या समाजाची नीती, उद्ध्वस्त होत चाललेल्या समाजाची नीती. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. इतिहास पुन्हा पुन्हा वाचून सांगून तो घडवता येईलच असं नाही. इतिहास पुन्हा पुन्हा वाचून किंवा सांगून तो घडवता येईल असं नाही. राजे, तुमच्यासारखा राजा कधी जन्माला येणार नाहीच नाही. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. सर्वांनी एकदा माझ्या मागे म्हणायचंय, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही आला. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये बिघडत चाललेल्या समाजव्यवस्थेविषयी आणि बिघडत जाणाऱ्या तरुणाईला भानावर आणणारी, त्यांना उपदेश करणारी आणि राजांसाठी याचना करणारी कविता राजे एकदा येऊन बघा ही सुंदर पद्धतीनं भारती मंडळकर हिनं या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर समृद्धी वाणी आपल्या कवितेचं वाचन करणार आहे. समृद्धी वाणी स्वलिखित कवितेचं वाचन या स्वतःची तुझी आहे ना, सोबत नाही, पाठ नाही, ठीक आहे, स्वतःची नाही म्हणणार, ती पण लिहिते ती. नमस्कार, माझं नाव समृद्धी अशोक वाणी. मी FYBAची विद्यार्थिनी. कवितेचे कवी आहे सुरेश भट. कवितेचे शीर्षक आहे जगाशी फार सांभाळून बोला, नको ते नेमके टाळून बोला. जगाशी फार सांभाळून बोला, नको ते नेमके टाळून बोला. जगाशी फार सांभाळून बोला, नको ते नेमके टाळून बोला. इथे गुरमीत बोला आमच्याशी, इथे गुरमीत बोला आमच्याशी. तिथे लाजून ढेपाळून बोला. गळे कापू असो किंवा लफंगा, गळे कापू असो किंवा लफंगा. पुढे येताच वाळून बोला. करा चर्चा दुजांच्या पातकांची, करा चर्चा दुजांच्या पातकांची. स्वतःला तेवढे गाळून बोला. करा चर्चा दुजांच्या पातकांची. स्वतःला तेवढे गाळून बोला. तुम्ही देशात सैतानाप्रमाणे, तुम्ही देशात सैतानाप्रमाणे. तुम्ही बाहेर सांताळून बोला. किती हो बोलण्याच्या गैरसोयी, किती हो बोलण्याच्या गैरसोयी. मुक्याने धोरणे पाळून बोला. तुम्ही शृंगारून ठेवा असत्य, तुम्ही शृंगारून ठेवा असत्य. युगाचे सत्य फेटाळून बोला. आम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची, आम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची. उपाशी झोपड्या जाळून बोला. तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा, तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा. तरीही आसवे ढाळून बोला. जगाशी फार सांभाळून बोला, नको ते नेमके टाळून बोला, नको ते नेमके टाळून बोला. धन्यवाद. धन्यवाद. सुरेश भटांची उपरोधातून समाजाला फटके देणारी कविता समृद्धीनं या ठिकाणी सादर केलेली आहे. यानंतर FYBAची विद्यार्थिनी प्रगती शिंदे. ओके. मराठीमध्ये आता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सध्या साजरा करतो आहे आपण. थोड्या वेळाने इंग्रजी विभागाचं कवी संमेलन या ठिकाणी होणार. तुर्तास मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठीतील कविता कुणाला वाचायची आहे का? तुझं नाव काय? हां, या ठिकाणी निकिता निकुंभ या ठिकाणी कविता वाचणार आहे. निकिता निकुंभ. माझे नाव निकिता सुंदरलाल निकुंभ. कविता स्वरचित नाही आहे. सुरेश भट यांची कविता आहे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो. अनकळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या
सोशिल्या ज्या ज्या कळा. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवेही आसवे गीता परी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोण त्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटणारा सोहळा. अजून कुणाला वाचायची? हां, वावधाने. काय नाव आहे तुझं? वैष्णवी वावधाने या ठिकाणी कविता वाचन करा. आणखी कुणाला करायची असेल तर लगेच नाव सांगा आणि लवकर लवकर या. ही कविता माझी नाही आहे. कवितेचे नाव आहे फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात कितीतरी असते धडे. नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करून चल. विजय तुझाच असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कुणी विद्यार्थी आहे? वाळून तुझं झालं आहे ना? झाली आहे तुझी. वावधानीची कविता ऐकून मला गुरु ठाकूरांच्या ओळी आठवल्या. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेऊन अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेऊन अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या पद्धतीच्या भावना आपण आयुष्य जगताना असल्या पाहिजेत. यानंतर विद्यार्थ्यांना जर वाचायची असेल कविता तर लगेच सांगा, आपण पुढे जाणार आहोत. विद्यार्थ्यांचं काव्यवाचन झालेलं आहे. आता प्राध्यापकांचं काव्यवाचनसुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हां हां, ऐकायच्यात ना प्राध्यापकांच्या कविता? हां, तर आपण प्राध्यापकांच्या काही कविता या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर आपले आदरणीय प्राचार्य साहेब आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर अध्यक्षीय समारोप करतील आणि मग आपला कार्यक्रम संपून जाईल. मी विनंती करतो आजचे संयोजक, हां ते सुद्धा कवी आहेत, त्यांचा मगाशी कवी म्हणून उल्लेख करायचा राहून गेला, डॉक्टर धनराज धनगर सर यांना विनंती आहे की आपल्या कवितेचं वाचन, हां तुमच्या त्या काळातल्या कवितेचं वाचन आता या काळामध्ये तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती. काल एका मित्राचा फोन आला आणि तो म्हणे की आपण फार चांगल्या कविता लिहित होतो त्या काळामध्ये, आता काही आपण कविता वगैरे चांगलं लिहित नाही, आपण सुरू केलं पाहिजे कविता लिहायला. तर आमची चर्चा सुरू असताना असंच झालं. सर म्हटले की प्रेमातून कविता सुचते, आता तरुण मुलांनी कविता म्हटल्या. तर मी म्हटलं अरे ते वय होतं आपलं प्रेमात पडायचं आणि कविता वगैरे करायचं, त्याच्यामुळे आपल्याला कविता लिहिता येत होती. मी सहज त्यानिमित्ताने जुनी वही चाळत होतो. सर माझ्याही वहीवरती अनेक मान्यवर कवींच्या सह्या त्यावेळेला मी घेतलेल्या, त्या मला काल दिसल्या योगायोगाने. तो कविमित्र जो आहे ऋत्विक, तो मला म्हणत होता की मी चारोळी वाचेल. मग मी पण म्हटलं असं मोठी कविता वगैरे आपण नेहमीच वाचतो, आता आपण पण हायकू वाचूया. हायकू हा जपानी काव्य प्रकार आहे. मराठीमध्ये शिरीष पै यांनी तो
कविता प्रकार मराठीमध्ये आणलेला आहे. मी पण त्या काळामध्ये काही कविता हायकू लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. माझे काही थोडे हायकू जे आहेत ते तुमच्यासमोर मी सादर करतो. हायकू फक्त 3 ओळींची कविता असते, त्यामुळे मी एक 5-10 हायकू वाचणार आहेत तुमच्यासमोर. पहिला हायकू आहे, सुचणारं गीत हृदयातून स्फुरतं, पोटात जाऊन जिरतं. एवढाच हायकू असतो. सुचणारं गीत हृदयातून स्फुरतं, पोटात जाऊन जिरतं. त्यानंतर दुसरं एक हायकू आहे, रात्री भेटलेले दव बिंदू. रात्री भेटलेले दव दिवसा उडून गेले. रात्री भेटलेले दव दिवसा उडून गेले, पात्याजवळ रडून गेले. उगमाचा संदेश घेऊन पुढचा हायकू. या प्रत्येक हायकू म्हणजे स्वतंत्र कविता असते. उगमाचा संदेश घेऊन नदी वाहत होती, गाणं गात होती. पुढचा एक हायकू आहे, सत्याच्या प्रकाशाने चांदणी चमकत होती, आकाशी ठुमकत होती. पुढचा एक हायकू आहे त्या काळातला, एक ऋतू तिच्यासाठी. एक ऋतू तिच्यासाठी, एक ऋतू माझ्यासाठी, पावसाळा दोघांसाठी. पुढचं एक हायकू आहे, कावळ्याला गावंसं वाटतं. कावळ्याला गावंसं वाटतं, सूरही जुळतात, रसिक कुठे मिळतात. पुढचं एक हायकू आहे, चांदणीला पाहून चंद्र लाजत होता. चांदणीला पाहून चंद्र लाजत होता, नभाआड सजत होता. पुढचा एक हायकू, रांगेतील मुंगी. मुंग्यांची रांग सगळ्यांनी पाहिलेली. रांगेतील मुंगी विचारून पुढे जात होती. रांगेतील मुंगी विचारून पुढे जात होती, जरी मागे पुढे साथ होती. शेवटचा एक हायकू असतो, जगी ज्याचा नाही वाली, जगी ज्याचा नाही वाली, त्याचा देव आहे, सर्वांची थोडंच ठेव आहे. बरेच हायकू मी असे लिहिलेले आहेत, पण मी वेळेच्या अभावी इथे थांबतो. पुन्हा कधीतरी पुढचे हायकू घेऊन. धन्यवाद. यानंतर आदरणीय प्राध्यापक राजेंद्र डालकरी सर. बरोबर. ये जो कविता है ये एक मशहूर जो पोएट्री वाले प्रेमचंद हैं उनकी कविता है. तो इसमें लिखा है, इस प्रेम की डेफिनेशन क्या है. प्रेम ही हर रिश्ते का आधार है. प्रेम ही हर रिश्ते का आधार है, दोहराती हूँ मैं बार बार. प्रेम ही हर रिश्ते का आधार है, दोहराती हूँ मैं बार बार. जिसने पढ़ ली पाती प्रेम की, जिसने पढ़ ली पाती प्रेम की, सपने उसके हो गए साकार. प्रेम तो ऐसा सागर है, प्रेम तो ऐसा सागर है, जिस पर नहीं किसी का एकाधिकार, जिस पर नहीं किसी का एकाधिकार. प्रेम न जाने जाति मजहब, प्रेम न जाने जाति मजहब, प्रेम न जाने सरहद की दीवार, प्रेम न जाने सरहद की दीवार. दरा ही स्वर्ग बना जाती है उसकी, जान लिया जिसने प्रेम का सार, जान लिया जिसने प्रेम का सार.
सकल जगत में एक ही धुन, सकल जगत में एक ही धुन, सुरगम संगीत प्रेम का, पाता प्रेम पल पल विस्तार, स्नेह प्रेमचंद्री। धन्यवाद। धन्यवाद। आता फक्त डॉक्टर मुकुंद भंडारी सरांची कविता होईल आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोप होऊन कार्यक्रम संपणार। डॉक्टर मुकुंद भंडारी सर। कविता या ठिकाणी बघत असताना अनेक वेगळ्या विषयांवर माझ्या कविता आहेत। इंग्लिशमध्ये मी लिहितो। माझं फेसबुकला एक पेज आहे माय लिरिकल बॅलड्स या नावाने, आणि एक ब्लॉग माझा आहे राईट आउट लाऊड, त्याच्यावर जर तुम्ही माझं नाव टाकलं तर तो ब्लॉग तुम्ही ओपन करून माझ्या कविता वाचू शकता। या ठिकाणी जी कविता आत्ता मी शोधली, मला सापडली खरं म्हणजे ती कविता सर, हा निव्वळ एक योगायोग आहे। ही कविता ॲक्च्युली मी जी लिहिली आहे ती मदर टंग म्हणजे माझी जी मराठी मातृभाषा आहे त्याच्यावर लिहिली। मी कविता लिहितो इंग्लिशमध्ये, पण इथं जी कविता मला आत्ता गवसली आहे ती मातृभाषेच्या संदर्भातली महती जी आहे, हा मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आहे आणि योगायोग खूपच चांगला आहे की मला ही कविता सापडली। थँक गॉड। मी ही कविता फक्त तुमच्या समोर सादर करतो आणि छोटीशी कविता आहे। तुमच्या लक्षात मला आणून द्यायचं आहे की मदर टंग इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन एनी अदर लँग्वेज इन द वर्ल्ड। कुठलीही भाषा जरी असली तरी मदर टंग जी आहे, जशी आई ही आपल्याला खूपच महत्त्वाची, मोठी, मानाची, सन्मानाची असते, तशी आपली मातृभाषा असते, लक्षात घ्या। तेव्हा मातृभाषेला आपण कधीच विसरू शकत नाही। ठीक आहे। लँग्वेज द गेटवे ऑफ थॉट्स, फीलिंग्स अँड इमोशन्स, द मदर्स केअरिंग सेन्सेशन्स, tongue got from mother to develop psyche further, can't imagine with a child without its mother, the same in case of mother tongue user. The mother tongue seems to be rain in desert hot, bestow the power to present genuine thought, the thought that drenched in users' emotions, able to wet the life of hearers. Thank God for this gift to man. Only the mother tongue deserves a big applause. या ठिकाणी या कवितेमध्ये मी असं सांगतो आहे की जेव्हा मदर टंगचा वापर होत असतो त्यावेळेस बोलणारा हा बोलत असतो, त्याच्या भावना व्यक्त करत असतो, ऐकणारा हा ऐकत असतो आणि त्याच्या भावना समजून घेत असतो, आणि त्याच्या भावना जेव्हा त्याला समजतात त्यावेळेस तो त्या भावनांना दाद म्हणून मोठ्याने अगदी जोराच्या आवाजामध्ये टाळ्यांचा कडकडाट करत असतो। या कवितेची शेवटची होती। थँक्यू व्हेरी मच। वाचायची। धन्यवाद। मी म्हणालो होतो की आदरणीय भंडारी सरांची कविता झाल्यानंतर अध्यक्षीय समारोप होईल, तत्पूर्वी सलमा मॅडमच्या मनातही कवी जागृत झालेला आहे। हां, त्यामुळं मग आता काही थांबायचं नाही आहे आपल्याला। सलमा मॅडमला विनंती करतो की छोटीशी कविता आपण या ठिकाणी ठेवू। Thank you, sir, for giving me the opportunity to speak a small poem. As Bhandari sir said that your mother tongue is very important, and here I felt that everyone was watching poetry in Marathi, English, and even in Hindi. Dalgaris were mentioned. So I think I should also, I know my mother tongue is Urdu, and I should recite a poem in Urdu. एक पोएम है, छोटी सी नज़्म है अल्लामा इकबाल की। छोटी सी है। दुआ की तलाश में रहा दुआ को छोड़कर, मैं चल ना सका दुनिया में ख़ताओं को छोड़कर। हैरान हूँ मैं अपनी हसरतों पर इकबाल, हैरान हूँ मैं अपनी हसरतों पर इकबाल। हर चीज़ खुदा से मांग ली खुदा को छोड़कर। थैंक यू।
नाही हां माझी एक कविता वाचावी अशी उद्घोषणा ठाकरे सर करणार होते, ती मी तुम्हाला सांगितली. एक कविता वाचतो, हां सामाजिक आशयाची थोडीशी चांगल्या कवितेनं शेवट व्हावा असं एक मला वाटतं त्या दृष्टिकोनातून. कविता अशी आहे पा, हा गडद होत चाललेला अंधार या आर्त किंकाळ्या, हा गडद होत चाललेला अंधार या आर्त किंकाळ्या, हातात झेंडे तोंडात जात धर्म आणि डोळ्यात विध्वंस घेऊन माणसं कुठं निघालीत. हा गडद होत चाललेला अंधार या आर्त किंकाळ्या, हातात झेंडे तोंडात जात धर्म आणि डोळ्यात विध्वंस घेऊन माणसं कुठं निघालीत. माणसं भुकेली, माणसं खंगलेली, माणसं दुभंगलेली, माणसं भुकेली, माणसं दुभंगलेली, माणसं खंगलेली, तरीही उन्मादी माणसं, तरीही उन्मादी माणसं. मीही माणसांच्या कक्षेत, मीही माणसांच्या कक्षेत, माझे हात गळून पडावेत, डोळे बंद व्हावेत, तोंड बंद पडावे, बहिरेपण यावे, बुद्धी भ्रष्ट व्हावी. माझे हात गळून पडावेत, डोळे आंधळे व्हावेत, तोंड बंद पडावे, बहिरेपण यावे, बुद्धी भ्रष्ट व्हावी. काही लिहावं तर हातांचा थरकाप होतोय, काही लिहावं तर हातांचा थरकाप होतोय, पण मी कवी आहे असा आत्मघात करून घेणार नाही, मी कवी आहे असा आत्मघात करून घेणार नाही. धन्यवाद. यानंतर कुठलाही वेळ न घेता अध्यक्ष समारोप करण्याची विनंती आदरणीय डॉक्टर प्राचार्य गमे सरांना करतो. सरांची तब्येत बरी नसताना सुद्धा आदरणीय सर पूर्ण कवी संमेलनामध्ये, काव्यवाचन स्पर्धेमध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी थांबले, त्यासाठी सरांच्या प्रती मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो. यातून त्यांचं साहित्य प्रेम आपल्याला लक्षात येतं, ही गोष्ट मात्र या निमित्तानं मी अधोरेखित करतो. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय सूत्रपद्धतीने हे कवी संमेलन पार पडलं. खरं तर सगळ्या भाषा भगिनी एकत्र आल्या. इथे मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे आणि यातून विद्यार्थ्यांनाही नक्की प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. खरं तर सर म्हणाले तसे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स हे आम्हाला साधारण BAच्या फर्स्ट इयरला आम्हाला हे शिकवलं जायचं आणि मग ते कायमच्याच मनात बसलं की अरे कविता अशी उत्स्फूर्त वगैरे येत असते. आणि मग तेव्हाही आम्हालाही वाटायचं की अरे कविता करायची असेल तर मग काय शब्द कसे आले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने अनेक कवींच्या जेव्हा कविता माणूस वाचतो तेव्हा लक्षात येतं की आत्ता फक्त मी तुम्हाला 3च वेगळे शब्द सांगणार आहे आणि कविता कशी होते हे सांगणार आहे. आता बघा की धनगर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 12 शब्दांची हायक्यूमध्ये साधारण 12 शब्दापेक्षा कमी शब्द असतात. त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना एक हायक्यू शिकवायचो. काळे मेघ खिंडार एरियलवर कावळा, काळे मेघ खिंडार एरियलवर कावळा, टीव्हीत बरसात. मला स्वतःलाच काही कळायचं नाही की अशी कशी कविता असेल. काळे मेघ खिंडार एरियलवर कावळा टीव्हीत बरसात. आणि मग मी जेव्हा ही कविता समजून घेतली तेव्हा द्वैत आणि अद्वैताचं जे नातं असतं ते कवीला तिथं सांगायचं होतं. आणि मग लक्षात आलं की अरे हे कविता म्हणजे फार मोठं प्रकरण आहे, हे सगळं समजून घेणं म्हणजे अवघड आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की कवितेसाठी तुम्ही कसं नाविन्यपूर्णतेने शब्द निवडता. मी अगदी एक छोटीशी बालकविता म्हणण्यापेक्षा 3च शब्द वेगळे सांगणार आहे, पण कविता कशी होते हे सांगणार आहे. त्या कवितेमध्ये छान छान छान, छान छान छान, आमची बाग किती छान, छान छान छान, आमची बाग किती छान, फुलेही छान, फळेही छान, पक्षी किती छान. संपली माझी कविता. मी किती शब्द सांगितले, बाकीचे सगळे शब्द मी आवृत्त केले, पण या 3 शब्दांसाठी कवीने म्हणजे ही कविता निर्माण करत असताना तिच्यामधला यमक असेल, अलंकार असेल, शब्दांची आवृत्त होणं असेल किंवा शब्दांचं नाविन्यता असेल, या सगळ्या गोष्टी तिथे एकत्रित आणलेल्या आहे. त्यामुळे काव्य हा मनाला नेहमी एक भाव अंकुर देणारा प्रकार आहे.
म्हणजे आपण जे एखाद्या 10 पानांमधून जे मांडणार नाही ते आपण एका 2 ओळीच्या कवितेमधून मांडतो. एक उदाहरण सांगतो आणि इथे थांबतो. एका ठिकाणी रोजगार हमीचं काम चाललेलं असतं आणि एक सोशिओलॉजीच्या प्राध्यापिका तिथे जातात. तेव्हा ती स्त्री उन्हाने एकदम घामेजून जाते आणि ती सगळं काम करत असते. तेव्हा तिने या प्राध्यापिकेने प्रश्न विचारला की एवढं ऊन आहे, एवढं तुम्हाला त्रास होत नाही का? तेव्हा त्या बाईने जे शब्द सांगितले, म्हणजे हिने जे प्राध्यापिकेने जे अगदी 50 पेजेसमध्ये जे मांडलं नसतं, तेव्हा त्या स्त्रीने जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो. ती म्हणाली की डोंगर जळतोय तो साऱ्यासने दिसतोय, डोंगर जळतोय तो साऱ्यासने दिसतोय, पण मन जळतंय ते कुठे कुणाला कळतंय. म्हणून कविता ही आपल्या अंतरात्म्याचा तो एक हुंकार असतो आणि आज तुम्ही सगळ्यांनी हा हुंकार अतिशय छान पद्धतीने पेश केला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद देईल. मी कॉलेजच्या जीवनामध्ये आपल्या की 12:30पर्यंत विद्यार्थी एखाद्या कार्यक्रमाला बसलेले मी पहिल्यांदा पाहतो आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देईल की तुम्ही सगळे कवितेवरती प्रेम करणारे आहात, माणसांवरती प्रेम करणारे आहात, शब्दांवरती प्रेम करणारे आहात आणि या कॉलेजवरती प्रेम करणारे आहात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद देऊन इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाची औपचारिकता अर्थात आभार होईल. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक सूचना आहे. आदरणीय प्राध्यापक दिसागत सरांनी ग्रुपवरती लिंक टाकलेली आहे. ती लिंक विद्यार्थ्यांनी भरायची आहे. इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे ती लिंक भरा. ती मराठीतच आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ती भरायची. कॉलेजवर प्रेम करणारे तुम्ही विद्यार्थी आहात असा उल्लेख आदरणीय सरांनी आता केलेला आहे. त्याच्यामुळं ती लिंक आपण सगळ्यांनी भरायची. मी आदरणीय स्वाती लवंगे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त काव्यवाचन स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख अतिथी आपल्याच महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर भंडारी सर यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय आदरणीय प्राध्यापक दिसागत सर, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर RP ठाकरे सर, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर धनराज धनगर सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक वावड सर, तसेच सर्व इथे माझे सहकारी बंधू भगिनी सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी इथं काव्य वाचन केलं, सादरीकरण केलं, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमासाठी नेहमीच परिश्रम घेणारे सोमनाथ कुंवर मामा यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि आपल्याला नेहमी सहाय्य करणारे प्राध्यापक करंजकर सर यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.